आपली जबाबदारी आहे, मुलं हे आपली जबाबदारी आहे, पण हे सगळं करून आपल्याला भगवंताकडे जायचं आहे. कारण भगवंताने हे शरीर आपल्याला दिले. मी बोलून गेलो दिले ते इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाय राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया हरि भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाथ माना भोला नाथ माना भोला कमल मुख राम भजन को दिया कमळासारखं मुक्त मला टवटवीत भगवंताने दिलं. कशासाठी दिलं? दारू प्यायसाठी, कमावूस खाण्यासाठी नाही. भगवंताने तुम्हाला मुख याच्यासाठी दिलं का भगवंताचं तुम्ही नामस्मरण करावा आणि म्हणून तुम्हाला मुख दिलं. परंतु आता काय झालं माहिती का, ज्याची वस्तू आपण तशी वापरतो अशातल्या प्रकरणात तुम्हाला मी थोडक्यात एक उदाहरण सांगतो. मोटरसायकल काढलेली कंपनीनं, कशासाठी काढली? 2 जणांसाठी. तिला आता लोकांना टारल्या जोडल्या, पाहिलं असेल तुम्ही आपल्या वैजापूर मध्ये. हा, तसं भगवंताने मुख आपल्याला भजन करण्यासाठी दिलं, पण आपण त्याचं काय केलं? वापर. आणि बरं समजा जरी समजा तुम्ही नाही केलं भगवंताचं